हॅलो फ्रेंड्स, प्रतूस किचन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण नाश्त्यासाठी फक्त डाळ आणि तांदूळापासून 2 वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी बघणार आहोत. अशा प्रकारे पीठ बनवले तर एकाच वेळेस नाश्त्याला आपण 2 पदार्थ बनवू शकतो. त्यासोबतच 2 प्रकारच्या चटण्यासुद्धा दाखवणार आहे. कुरकुरीत डोसे बनवण्यासाठी एका भांड्यात 2 कप तांदूळ, 1 चमचा मेथी दाणे आणि 1 कप पांढरी उडीद डाळ टाकून पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायची. यामध्ये स्वच्छ पाणी टाकून 7-8 तास भिजत घालायचे. भिजलेले डाळ आणि तांदूळ रात्री बारीक करून घ्यायचे. बारीक करताना यामध्ये 1 वाटी दही टाकायचे. दही टाकल्यामुळे डोशांची चव अजून वाढते. नारळाची चटणी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात आवडीप्रमाणे ओल्या नारळाचे काप, कोथिंबीर, 4-5 लसूण पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ आणि थोडेसे पाणी टाकून याची बारीक पेस्ट करून घ्यायची. फोडणीसाठी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचे. त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, 2 वाळलेल्या मिरच्या तोडून टाकायच्या. हा तडका चटणीवर टाकायचा. टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी एक कढई मंद आचेवर तापत ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल, 1.5 चमचा पांढरी उडीद डाळ, 1.5 चमचा हरभरा डाळ, 8 ते 10 कढीपत्त्याची पाने, 4-5 लसूण पाकळ्या, 3-4 वाळलेल्या लाल मिरच्या, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर टाकून परतून घ्यायचे. मिश्रण थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्यायचे. यानंतर यामध्ये 3-4 चमचे डाळ टाकायच्या आणि पुन्हा बारीक करून घ्यायचे. फोडणीसाठी पॅनमध्ये 2 चमचे तेल तापवून घ्यायचे. त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, वाळलेल्या मिरच्या टाकून तडका चटणीवर टाकायचा. पीठ छान फर्मेंट झाले आहे. आता अर्धे पीठ एखाद्या भांड्यात ओतायचे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पालक प्युरी टाकायची. पीठ आणि पालक प्युरी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे. डोसा पॅन मध्यम आचेवर तापत ठेवून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डोसे बनवून घ्यायचे. अशा प्रकारे डोसे केले तर अतिशय कुरकुरीत होतात. दुसरा नाश्ता म्हणजे उत्तप्पा बनवण्यासाठी थोडेसे पीठ एका भांड्यात काढायचे. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि थोडेसे पाणी टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे. या पिठाची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची. तवा मध्यम आचेवर तापत ठेवून त्यावर 1 चमचा तेल टाकून अशा प्रकारे बॅटर टाकून घ्यायचे.
बाजूने थोडेसे तेल टाकायचे आणि थोडेसे काळे तीळ टाकून 2-4 मिनिटे शिजवून घ्यायचा. थोडेसे तेल टाकून दुसऱ्या बाजूने देखील व्यवस्थित भाजून घ्यायचं.